मला सगळ्यांना विचारायचं होतं, कसे आहात तुम्ही सगळेजण? छान आहात? सगळेजण हेल्दी आहात? छान आहात? व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. छान. चला, तर लास्ट क्लास कोणी कोणी लास्ट क्लास आपला अटेंड केलेला हात वर करा. मागचा क्लास जर तुम्ही अटेंड केला असेल तर आपण नवीन धडा चालू केलेला, त्याच्यामुळे मागचा क्लास अटेंड केला असेल तर आजचा क्लास तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. नसेल केला तर प्लीज त्याची रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे. आता ना आपण जो धडा चालू केलेला होता, थोडक्यात कोणी सांगू शकेल की काय केलेलं आपण त्याच्यामध्ये? काय शिकलेलो नक्की त्याच्यामध्ये? कोणी मला सांगेल का? लवकर लवकर, आपल्याकडे वेळ कमी असतो. काय शिकला होता सांगा. मागच्या धड्यामध्ये भौतिक शास्त्राचा काय शिकणार? इलेक्ट्रिसिटी शिकल्या होत्या. सांग ना भाऊ, ये ना, सांग ना. इथे ऋण धन प्रभार शिकल्या होत्या ना. तुम्हाला आठवते मी तुम्हाला सांगितलेलं विद्युत धारेचे जे सुवाहक आहेत ते सुवाहक का असतात, दुर्वाहक जे आहेत ते दुर्वाहक का असतात? थोडं आठवतंय काय? आपला आटम खूप सूक्ष्म असतो, आपण त्याला बघू नाही शकत, म्हणून आपण काय करतो, फक्त त्याची कल्पना करतो की हा ह्याच्या आतमध्ये असं असं असेल, मग असं होत असेल. तर त्याचं आपण ॲटमचं स्ट्रक्चर पण बघितलेलं होतं, म्हणजे ॲटमची रचना कशी असते आतून थोडं बघितलेलं होतं. मला येस मुलांनो, नाही आठवते? अरे बोलायला शिका मुलांनो, पुढे जाऊन खूप बोलायला. इथून फक्त सांगायचं आहे. मला माहिती प्रभार पाहिजे ना आपण, तेच सांगायचं आहे ना. ये कोण सांगते? काहीतरी बोला ना. बर, चला आता आपण ना जास्त वेळ देऊ नाही शकत. मला माहितीये तुम्हाला माहितीये, पण तुम्ही बोलत नाहीये. बोलायला शिका मुलांनो, ठीक आहे? हळूहळू ट्राय करा बोलायला. एवढं काय मी काय ओरडणार नाही तुम्हाला चुकीचं जरी सांगितलं तर, है ना? बर, चला, तर मी आता तुमचं आधी टेक्स्टबुक शेअर करते. टेक्स्टबुक मधून बघूयात आपण, आणि त्याच्यानंतर ना आपण कंटिन्यू करू. गेल्या क्लासमध्ये आपण मेन 2 गोष्टी बघितलेल्या होत्या. मुळामध्ये सुवाहक का असतात, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेले जे आपले धातू आहेत, त्या धातूंकडे काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन मुक्त फिरत असतात धातूमध्ये इकडे तिकडे. आणि ज्यावेळी आपण त्याला बॅटरी किंवा सेल किंवा कुठला पण आपलं जे मेन स्विच मध्ये त्याला जोडतो, त्यावेळी मग काय होतं? ते जे इलेक्ट्रॉन आहेत ते धनप्रभाराकडे आकर्षित होतात आणि ते पूर्ण मग सर्किट मधून आपल्या विद्युत परिमतामधून फिरायला लागतात. ते आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना आता हा जो इलेक्ट्रिक आपला सेल आहे, तो जो सेल आहे, तो सेल किंवा आपली बॅटरी आहे, त्याच्यात असं काय असतं? त्याच्यामुळे करंट फ्लो होतो, विद्युत धारा व्हायला लागते. तर ते पण आपण थोडस बघितलेलं होतं की कसं त्याच्यामध्ये जे आहे रासायनिक अभिक्रिया होते आणि आपली जी रासायनिक ऊर्जा आहे ती विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. ठीक आहे, हे आपण बघितलेलं होतं. अच्छा मुलांना, मी आता आधीच सांगते तुम्हाला की आजचा क्लास जो आहे तो थोडासा जो आहे तो एकदम इझी नसेल, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकलं, समजलं तरच ते तुमच्या डोक्यामध्ये जाईल. नंतर नाही तर काय होईल माहितीये? विसरायला होईल. आणि आजचा क्लास झाल्यानंतर मी जो होमवर्क देईल तो आजच करा, म्हणजे एकदम डोक्यामध्ये फिट. ठीक आहे, आता हा जो धडा आहे मुलांनो विद्युत धारेशी संबंधित, हे 9वी मध्ये जो धडा तुम्ही शिकलेला धारा विद्युत, त्याच हे कंटिन्युएशन आहे म्हणजे त्याच्याच पुढचा हा भाग आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला
गेल्या वर्षीचं जर आठवत नसेल तर मी ना काही व्हिडिओज आपल्या ग्रुपमध्ये टाकेल. ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक मिळते ना त्याच ग्रुपमध्ये मी ते टाकेल आणि तुमच्या टीचर्सला रिक्वेस्ट करून तुम्हाला त्याचे जरा व्हिडिओ जे आहे ते मागचे काय काय माहिती पाहिजे त्याचा जो आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवायला सांगा, तरच तुम्हाला ते समजेल मुलांनो. ठीक आहे, कारण गेल्या वर्षीच माहिती नसेल तर ह्या वर्षीचं नाही समजणार. तरी पण मी थोडस रिवाइज करवते. लास्ट टाइम पण मी तुम्हाला करवलेलं आहे रिवाइज. ठीक आहे, तर चला आता आपण कंटिन्यू करूयात. गेल्या क्लासमध्ये विभवांतर वगैरे काय असतं सगळं एक्सप्लेन केलेलं मी तुम्हाला. चला एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते. तर बघा, हे आपलं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये आपल्या घरामधली कुठली कुठली उपकरणं विद्युत धारेवरती चालतात ती दिलेली आहेत बघा. इथे फॅन दिसते तुम्हाला, इथे घंटा दिसतेय, स्विच चालू बंद करतो. हा, ही इलेक्ट्रिक बेल अशी बाहेरून दिसते पण त्याच्या आतमध्ये काय असतं ते इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर आज आपण हा वाला टॉपिक बघणार आहोत, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थलांतर. ठीक आहे, हा टॉपिक आपण बघणार आहोत. तर हा टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याआधी मुलांना मला तुमच्याकडून काही आन्सर्स हवेत. मी स्वतःच्या स्क्रीनला थोडं छोटं करते, मला तुम्हाला सगळ्यांना बघायचंय. अच्छा, काही स्कूलचे कॅमेरा मगाशी चालू होते, आता बंद झाले. प्लीज चालू कराल का, म्हणजे मला दिसाल तुम्ही. थँक्यू सो मच. शहाडाचे स्कूल, थँक्यू थँक्यू. सुलतानपूरचे पण दिसतात आहेत मला आता, भालेरचे पण दिसतात आहेत. ओके, खडकी स्कूलचा कॅमेरा नेहमी ऑन असतो, आज का बंद आहे? पनभराचे पण दिसतात आहेत. ठीक आहे, ग्रेट, छान. अच्छा मुलांनो, आपण एकदम सिंपल गोष्टीपासून चालू करू म्हणजे तुम्हाला समजायला एकदम इझी पडेल. ठीक आहे, सगळ्यांनी आज नाश्ता केलाय? हात वर करा. नाश्ता केलाय? राईट, गुड. आपण नाश्ता करतो, दुपारी जेवतो, रात्री जेवतो. 2 दिवस आपण नाही जेवल्यावरती काय होईल आपली हालत? खूप अशक्तपणा येईल है ना, काय काम नाही करता येणार. ह्याचा अर्थ काय, आपण जे जेवतो त्याच्याने आपल्याला ऊर्जा मिळते, हे ना, सिंपल गोष्ट आहे. अच्छा, आता मुलांनो, आता बघा, बटन ऑन केलं की फॅन चालू होतो. आपली जी विद्युत धारा येते ती विद्युत धारा वापरून फॅन फिरायला लागतो. ती विद्युत धारा वापरून आपली लाईट पेटते है ना, बल्ब पेटतो आपला. सॉरी, लाईट पेटत नाही असं म्हणू नाही शकत आपण, बल्ब पेटतो असं. तर मग ऊर्जेचं कुठल्या ऊर्जेत रूपांतर होते हे मला कोणी सांगेल का? स्विच ऑन केल्यावर समजा फॅन चालू झाला किंवा बल्ब पेटला, कुठल्या ऊर्जेत रूपांतर झालं, कोण सांगेल मला? इझी आहे ना हे तर, हे गेल्या वर्षी होतं ना तुम्हाला 9वीला. अच्छा, कोणाकोणाला ह्याचं उत्तर माहिती त्यांनी हात वर करा. कोणती ऊर्जा कोणत्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते हे कोणाकोणाला माहिती त्यांनी हात वर करा. कोणालाच नाही माहिती? माहिती आहे ना? येस, कोणी एक जण पटकन येऊन सांगेल का? लवकर लवकर, एक जण कोणी पुढे येऊन सांगेल? तुम्हाला हा, विद्युत ऊर्जेचं कशात? अच्छा, ओके, ठीक आहे. आणखी कोण सांगेल? बरं ठीक आहे, बघा मी सांगते. आपण जे जेवतो ना त्या जेवणामध्ये रासायनिक ऊर्जा असते आणि मग ते जेवल्यावरती आपण जे काम करतो, आपली हे स्नायू वापरतो ना काम करताना, त्यावेळी आपण ती स्नायू ऊर्जा कामामध्ये लावतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण फॅन चालू करतोय
फॅन चालू केल्यावर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते मुलांनो. फॅन मध्ये जे मोटर आहे ती फिरते ना, त्याला यांत्रिक ऊर्जा म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणतात. इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं, राईट. आता तसंच इथे कुठल्या ऊर्जेचं कशात रूपांतर होतंय ते आपण बघणार आहोत. कळतंय तुम्हाला? चला आता एक एक करून ह्याला शिकूया. सिंपल आहे. एक छोट्या गोष्टीमधून समजून घेतले की तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे, एक एक पायरी लक्षात ठेवा. तर सगळ्यात आधी आपण काय डिस्कस केलेलं गेल्या क्लासमध्ये, की मुळात विद्युत धारा का वाहते सुवाहकामधून. पहिला पॉइंट तो बघितलेला. दुसरा पॉइंट आपण काय बघितलेला होता, आपले जे सेल्स असतात, बॅटरीज असतात, त्याच्यामध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे विद्युत धारा वाहण्यासाठी ते मदत करतात. सेल आणि बॅटरीला, सेल किंवा बॅटरीला कोणी तोडून बघितले? हातवर करा. गेल्या वेळी मी एक व्हिडिओ दाखवलेला तुम्हाला की त्या सेल किंवा बॅटरीच्या आतमध्ये नक्की काय होत असतं, ज्याच्यामुळे काय होतं, धनप्रभार एका जागी, ऋणप्रभार एका जागी गोळा होतो. बघितलेले ना आपण. मग म्हणूनच बघा आपल्या बॅटरीवरती काय लिहिलेले असतं, एकीकडे पॉझिटिव्ह एकीकडे निगेटिव्ह लिहिलेलं असतं ना. आणि आपला सेल जर आपण उलटा फुलटा लावला तर तो लागत नाही, है ना. बरोबर जिथे धन जोडायचे तिथे धनच जोडावा लागतो. हे माहितीये सगळ्यांना ना. ही तर कॉमन गोष्टी आहेत. ह्या गोष्टी माहिती आहेत ना सगळ्यांना. हात वरती करा. ए तुम्ही हात का नाही वर करत आहे? हात दुखतात आहेत का तुमचे? हात वरती करा. हात वरती करा सगळ्यांनी. कारण मी इंडिव्हिज्युअली तुमच्याशी, शहादा स्कूलचे स्टुडंट्स हात वर करतात, सुलतानपूरचे करतात, बाकीचे पनबराचे आणि भालेर स्कूलचे स्टुडंट्स हातच नाही वर करत आहेत. बरं ठीक आहे, चला आता कंटिन्यू करूया आपण. आता तुमच्या बरोबर मी माझा फळा शेअर करते. एक सेकंड मुलांनो, बघा आपण ना साध्या सर्किट पासून सुरू करूयात आणि आजचा टॉपिक जो आहे तो एकदम छानपैकी समजून घेऊयात. बघा माझा फळा दिसत असेल तुम्हाला. साधं सर्किट घ्यायचं एकदम. होतंय काय बघा. समजा हा आपला जो आहे, आपण एक बॅटरी घेतली, ठीक आहे. ही अशी आपण काय घेतली, बॅटरी घेतली. इथे धन प्रभार आहे, इथे ऋण. तुम्हाला माहितीये ना, ही जी मोठी लाईन असते ती धन प्रभार असते, राईट. आणि जी छोटी असते ती ऋण प्रभार असते. त्याच्यानंतर ना त्या बॅटरीला आपण काय जोडतोय, एक बल्ब जोडतोय, एक स्विच पण लावतोय बॅटरी बंद चालू करण्यासाठी. नाहीतर मग आपल्याला कंट्रोल नाही राहणार. तर आता हे आपलं साधं घरात मध्ये आपली जी असते ना टॉर्च, टॉर्चला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. टॉर्चला ऍक्च्युली आपण मराठीत बॅटरीच म्हणतो, बॅटरी एक बॅटरी, पण ऍक्च्युली त्याचं काहीतरी वेगळा मिनिंग असेल. ह्याला बॅटरी म्हणतात, जो विद्युत घट असतो त्याला बॅटरी म्हणतात फिजिक्स मध्ये. तर जर ऑन केला आपण स्विच तर हा बल्ब पेटतो, बरोबर आहे. आता नीट बघा मुलांना. तर इथे ह्याच्यामध्ये काय आहे, कुठल्या प्रकारची एनर्जी आहे, तर ही आहे केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजेच रासायनिक ऊर्जा. बरोबर आहे. केमिकल्स असतात ना त्या बॅटरीमध्ये, चिकट चिकट आपण बघितलेलं. आता तुम्हाला माहिती आहे, आपण बॅटरी जोडल्यावर ही जी तांब्याची तार आहे, आपण सगळेजण तांब्याचीच तार वापरतो विद्युत धारा वाहून नेण्यासाठी. तर ही जी तार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तांब जे आहे ते धातू आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि जसं आपण हा धन प्रभार जोडला, धन आणि ऋण, तुम्हाला माहिती आहे हे इलेक्ट्रॉन फिरायला सुरुवात होते, बरोबर आहे. कारण इलेक्ट्रॉन इकडे आकर्षिले जातात, ते आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं. तर मग आता हा
ह्याच्यामधून विद्युत धारा व्हायला लागली. तर नीट लक्षात घ्या, विद्युत धारेची जी दिशा आहे ती इलेक्ट्रॉनच्या फिरण्याच्या दिशेच्या बिलकुल उलटी असते. इलेक्ट्रॉन हे धनप्रभाराकडे येतात पण विद्युत धारेला आपण अशा दिशेने दाखवतो, धन पासून ऋणकडे. कारण आपण बघा, पाणी जसं नेहमी जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहत, तसं आपण धनप्रभार जास्त पातळीवर मानतो म्हणून बघायची लाईन मोठी आहे, ऋणप्रभार कमी पातळीवर मानतो म्हणून याची लाईन बघा छोटी आहे. तर म्हणून जास्त पातळीकडून म्हणजे धनप्रभाराकडून ऋणप्रभाराकडे आपण विद्युत धारेची काय दाखवतो, ही दिशा दाखवतो. ठीक आहे. तर आता बघा, तर ह्याच्यामधून विद्युत धारा व्हायला सुरुवात झाली. आता ही जी विद्युत धारा वाहते इथे काय होती, रासायनिक ऊर्जा होती. इथे आता ती रासायनिक ऊर्जा विद्युत धारा व्हायला सुरुवात झाल्यावर तारेमधून जी वाहते ती आहे आपली विद्युत ऊर्जा. बरोबर आहे. विद्युत धारा म्हणजे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. तुम्हाला माहिती इथे जो बल्ब आहे मुलांना, ह्या बल्ब मध्ये बघा एक अशी छोटीशी वायर असते, जर तुम्ही नीट बघितलं असेल तर. आणि ही वायर काय होते ना, तापते. कारण कोणत्या पण गोष्टीमधून विद्युत धारा गेल्यावर बघा तो धातू गरम होतो, है ना, तुम्ही अनुभवलं असेल. तो होतोच, त्याला कोणी टाळू नाही शकत. तर तो जो धातू गरम होतोय त्याच्यामुळे काय होतं ना, ही जी तार ज्याने हा बल्ब बनलेला असतो ना, ती अशी वाली तार असते की ती तार चमकायला लागते. गरम होऊन होऊन ना ती काय करायला लागते, तिच्यामधून लाईट फेकायला लागते आणि मग बल्ब पेटतो. तर मग इथे दोन गोष्टींमध्ये बघा रूपांतर होतंय. एक तर आहे उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेलाच औष्णिक ऊर्जा म्हणतात मराठीमध्ये. तर औष्णिक ऊर्जेमध्ये एक रूपांतर होते आणि दुसरं प्रकाशामध्ये रूपांतर होतं. बरोबर आहे. तर बघितलं इथे रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, परत ही औष्णिक ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा, 4 प्रकारच्या ऊर्जेचं इथे इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे 4 प्रकारच्या ऊर्जा इथे समाविष्ट आहेत. ठीक आहे. आता हे साधं सिंपल सर्किट आहे. आता ह्याचं ना पुढचा भाग समजण्यासाठी आपण क्विकली गेल्या वर्षी ज्या काही गोष्टी शिकलेलो होतो आता त्या अभ्यासणार आहोत. आता नीट लक्षात घ्या मुलांनो, एक एक करून नीट समजून घ्या. ठीक आहे. आता चला मी काय करते ना, इकडे साईडला थोडेसे टॉपिक पण लिहिते, काय 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 आपण करत चाललोय ते. तुम्ही पण तुमच्याकडे याची लिस्ट बनवा. तर काल आपण काय बघितलेलं होतं, फ्री इलेक्ट्रॉन्स बद्दल. इलेक्ट्रॉन्स कसे फ्री होतात आणि विद्युत धारा वाहते. दुसरं आपण बघितलेलं आपल्या जो विद्युत घट आहे तो कसा काम करतो, ज्यालाच आपण सेल किंवा बॅटरी म्हणतो ना, तो कसा काम करतो ते आपण बघितलेलं होतं. तिसरं आता आज आपण काय बघितलं, ही विद्युत ऊर्जेचं ट्रान्सफर कसं होतंय. ठीक आहे. आता ऊर्जेचे स्थलांतर कसं होतंय ते आता आपण इथे बघितलं. बरोबर आहे. आता हे ऊर्जेचे स्थलांतरच पाहण्यासाठी अजून डिटेलमध्ये आपल्याला गेल्या वर्षीचे काही टॉपिक्स रिवाइज करायचे. आता नीट बघा, गेल्या वर्षी तुम्हाला आठवतंय मुलांनो, बलापासून सुरुवात केलेली होती. बल धडा तुम्हाला 8वीला जास्त डिटेलमध्ये होता, पण गेल्या वर्षी पण थोडस होतं. आणि त्याच्यावरच आधारित बघा गतीचे नियम होते. आठवते, गतीचे नियम धडा झाल्यावरती तुम्हाला वर्क अँड एनर्जी, काम आणि ऊर्जा, कार्य आणि ऊर्जा हा धडा होता. राईट. कार्य नाव दिलेलं होतं आपण जे काम करतो त्याच्यासाठी. तर कार्य आठवते तुम्हाला, कार्य आपण डब्ल्यू ने किती कार्य झालं ते आपण डब्ल्यू ने दाखवतो. आणि किती कार्य झालं आपण हे कुठल्या सूत्राने मोजतो, बल गुणिले विस्थापन. आठवते तुम्हाला हा फॉर्म्युला. तर किती बल लावल्यावर किती विस्थापन झालं वस्तूचं, तेवढं आपण जास्त कार्य मानतो. म्हणून गेल्या वर्षी ना आपण काही उदाहरणं पण बघितलेली. जसं की एक मोटर आहे आणि ती वरती जो पाण्याची टाकी ठेवली त्याला 1 तासामध्ये समजा भरते. तर त्या मोटरची जी आहे त्या मोटरने किती कार्य केलं पहिली गोष्ट, आणि दुसरं त्या मोटरची पॉवर किती आहे. कारण बघा, समजा आपल्याकडे ना असं टेरेस वरती ना अशा 2 टाक्या आहेत, ही एक पहिली टाकी आणि इथे एक दुसरी अशी टाकी. ठीक आहे. दोन्ही सेम टू सेमच टाक्या आहेत, पण दोन्ही टाक्यांना आपण वेगवेगळ्या मोटरला जोडले. समजा ह्या दोन्ही पण ना 500 लिटरच्याच टाक्या आहेत, ही पण 500ची आणि ही पण 500ची. तर आपण काय बघितलेलं, एक पहिली टाकी जी आहे ना ती 1 तासामध्ये भरते
आणि दुसरी टाकी जी आहे ती अर्ध्या तासात म्हणजे 30 मिनिटांमध्येच भरते. आणि मग कारण पहिल्या टाकीची मोटर जी आहे ती जास्त चांगली वाली आहे. मग पॉवर काढलेली तुम्ही आठवते, काम ह्याचा अर्थ तेवढंच होते, डब्ल्यू तेवढंच होते, पण कमी वेळामध्ये काम होत असेल तर मग नवीन आपण एक राशी शिकलेलो पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती. कोणती जास्त शक्तिशाली मोटर आहे म्हणतात रे मोटरची पॉवर किती आहे, तर मग W/T म्हणजे कार्य भागिले वेळ, किती वेळामध्ये ते कार्य केलं हे आपण शक्ती पण ही वाली गोष्ट पण आपण शिकलेलो होतो. आता इथे अजून एक गोष्ट समजायची ही आहे, शक्ती बरोबर शक्ती, कार्य आणि दुसरा आहे ऊर्जा. आतमध्ये ऊर्जा असल्याशिवाय कार्य होणार नाही. बरोबर आहे. जसं आता आपण मगाशी डिस्कस केलं, आपण जेवलो नाही, आपल्या आतमध्येच ऊर्जा नसेल तर आपण कुठलंच काम नाही करू शकणार. बरोबर आहे. तसंच इथे पण कोणती ऊर्जा होती, इथे बघितले तुम्ही, इथे आपली होती रासायनिक ऊर्जा. आतमध्ये ऑलरेडी रासायनिक ऊर्जा होती म्हणून तिचं रूपांतर बाकीच्या ऊर्जेमध्ये झालं. रासायनिक ऊर्जाच नसेल तर रूपांतर कशामध्ये होणारच नाही. कळते तुम्हाला? म्हणून बघा गेल्या वर्षी तुम्हाला ऊर्जा अक्षयतेचा नियम पण होता. ऊर्जा ही निर्माण करता येत नाही, तिला नष्टही करता येत नाही, तिचे एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर होते. आणि पूर्ण विश्वामधली जी एकूण ऊर्जा आहे ती नेहमी काय आहे, अक्षय्य आहे, म्हणजे कधी संपत नाही, सेम टू सेम राहते, कमी जास्त पण होत नाही. हे सगळं गेल्या वर्षी बघितलेलं. तर आता आपण जे निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यासाठी काय मानतो, त्यांच्या आतमध्ये जेवढी ऊर्जा असते तेवढंच त्यांचं कार्यामध्ये रूपांतर होतं. म्हणून आपला हा जो W आहे आणि E आहे हे दोन्ही सेम असतात. म्हणून आपण Pचं सूत्र आपण E/T पण गेल्या वर्षी लिहिलेलं होतं. राईट. आता हे सूत्र मी का रिवाइज केली, कारण हीच सूत्र आपण इथे वापरणार आहे. कारण आपली ही जी बॅटरी आणि जो बॅटरी किंवा म्हणा सेल म्हणा, हे पण तर कार्य करतंय. कुठलं कार्य करतंय, ह्या इलेक्ट्रॉनला विस्थापन बॅटरी किंवा सेल बल लावते आणि बल लावून त्या इलेक्ट्रॉनला पूर्ण परिपथामध्ये फिरवते. मग इथे बल लागलं जातंय, इथे इलेक्ट्रॉनचं विस्थापन पण होतंय. म्हणून इथे जे आहे आपल्याकडे इथे विद्युत धारेद्वारे कार्य केलं जातंय. कळतंय तुम्हाला? तर आता मग विद्युत धारेद्वारे कार्य केलं जातंय तर त्याच्यासाठी मात्र आपला फॉर्म्युला जे आहे, आपलं सूत्र जे आहे ते थोडस वेगळं असणार आहे. ते काय आहे सूत्र? आता ते आहे W=VQ. हे सूत्र तुम्हाला गेल्या वर्षी होतं. ठीक आहे. आता V काय आहे आणि Q काय आहे? आता कार्य कुठलं होतं ते कळलं ना, इलेक्ट्रॉनला पूर्ण सर्किटमध्ये पूर्ण परिपथामध्ये फिरवणं हे कार्य होतंय. आता V काय आहे, तर आपलं V आहे विभवांतर. हे विभवांतर जे आहे ना, हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं. विभवांतर, विभवामधलं अंतर. आणि विभव म्हणजे काय? विभव म्हणजे पातळी. इथे विभव म्हणजे पातळी. आता बघा गेल्या क्लासमध्ये आपण जी व्हिडिओ बघितलेली बघा, की जे दोन इलेक्ट्रोड आहेत आपल्या सेलमध्ये, आपल्या विद्युत घटामध्ये जे दोन इलेक्ट्रोड आहेत, धनप्रभार आणि ऋणप्रभार, त्याच्यामध्ये पातळीचा फरक होतो. पातळीचा फरक म्हणजे काय होतं? आता समजा बघा हा धनप्रभार आहे आणि हा जो ऋणप्रभार आहे, तर ऍक्च्युअल मध्ये इथे धन असं काहीतरी आहे असं नाहीये. म्हणजे इथे ऍक्च्युअली धनप्रभार का आलाय, कारण इथे इलेक्ट्रॉन कमी आहेत. प्रोटॉनच्या तुलनेत इलेक्ट्रॉन कमी आहेत, मग प्रोटॉन जास्त झाले ना, म्हणून ह्याच्यावरती आला धनप्रभार. तर इथे इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे आणि इथे इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते. राईट. म्हणून आपली बघा बॅटरी कधी कधी असते 5 व्होल्टची असते, कधी 10 व्होल्टची असते, है ना. आणि जे कारमध्ये वगैरे बघा बॅटरी वापरलेल्या जातात त्या तर खूप जास्त व्होल्टच्या असतात. माहितीये ना, कारमध्ये पण किती मोठी बॅटरी असते, बॉक्स सारखी अशी. तर मग आता इथे विभवांतर हे 5 व्होल्ट आपण जे म्हणतोय हे काय आहे, हे ते विभवांतरच आहे. हे सांगते की किती फरक निर्माण केलाय. धनप्रभार किती जास्त आहे आपल्याकडे, ऋणप्रभार किती जास्त आहे. कारण दोघांमधला जेवढा फरक जास्त तेवढाच वेळ इलेक्ट्रॉन इकडचे तिकडे जायला वेळ घेणार ना, है ना. इकडे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढा आपण जसं ह्या सेलला किंवा बॅटरीला ह्या सर्किटमध्ये जोडू तर तोपर्यंत आपली विद्युत धारा वाहत राहणार जोपर्यंत दोन्हीकडे इलेक्ट्रॉनची संख्या समान होत नाही. आणि जशी ती इलेक्ट्रॉनची संख्या समान होते तसं काय होतं, आपली मग सेल किंवा बॅटरी संपतो आणि म्हणतो आपण रेषेल संपल्या, आता बदलायला लागेल, है ना.
तर मग जसं आपण टाकीचं एक्झाम्पल बघितलेलं गेल्या क्लासमध्ये, ह्या जर 2 टाक्या असतील, एक टाकी भरलेली आहे आणि आपण इथून असं एक त्याला पाईप जोडून दिला आणि त्याला चालू केलं पाणी, तर ह्या टाकीतलं पाणी दुसऱ्या टाकीमध्ये जायला सुरुवात होईल. पण कधीपर्यंत जाईल? जोपर्यंत दोन्ही टाकींमधलं पाणी समान पातळीला येते तोपर्यंतच. एकदा समान झालं की मग पाणी वाहणं बंद होईल. इथे पण जोपर्यंत इकडचे इलेक्ट्रॉन आणि इकडचे इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये संतुलन होत नाही, बॅलन्स होत नाही, तोपर्यंत काय नाही होणार आहे, विद्युत धारा जी आहे ती वाहत राहील बॅलन्स होईपर्यंत, आणि जसं बॅलन्स झाला विद्युत धारा वाहणं बंद होईल. तर मग विभवांतर काय आहे? ह्या दोघांमधला धन प्रभार ऋण प्रभारामध्ये किती फरक आहे त्याचं विभवाचं अंतर म्हणजे विभवांतर. क्यू काय आहे? क्यू आहे आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनच्या वरचा मिळून ऋण प्रभार किती आहे त्याचं मोजतोय आपण, त्याला नंबर मध्ये त्याला मोजतोय. तर तो आहे क्यू. क्यू ला आपण काय म्हणतो? चार्ज. चार्ज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? प्रभार. प्रभार किती आहे टोटल, आणि तो कशामध्ये मोजतो आपण? कुलोम मध्ये. दाखवतो क्यू अक्षराने, मोजतो कुलोम मध्ये. जसं आपण वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजतो तसं आपण चार्ज म्हणजे प्रभार कुलोम मध्ये मोजतो. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या झाल्या आपल्या बेसिक गोष्टी, जे गेल्या वर्षीच मी रिपीट केलंय कारण तुम्हाला समजायला हवं म्हणून. तर आता जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते आता आपण नीट समजून घेणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामधल्या थांबा, मला जागा हवी, काही गोष्टी मी इरेज करते. आता हे जे आपण सूत्र बघितली ना, हीच सूत्र आपण इथे काही वापरणार आहोत. एक मिनिट. आता ह्याच्यामधली कुठली सूत्र वापरणार आहोत? हे जे डब्ल्यूचं सूत्र जे मी लिहिलेलं ते, आणि तेच मेन सूत्र वापरणार आहे आपण इथे. बघा मुलांना, काय बघितलेलं आपण की ऊर्जेचं रूपांतर होतंय, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऊर्जेचं काय होतंय? रूपांतर होतंय. तर आता गेल्या वर्षीची सूत्र आपली किती होती ती आधी पटपट लिहून घेऊया. एक होतं आपलं सूत्र W इज इक्वल टू VQ, राईट. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट सूत्र काय होतं? आता तुमच्या पुस्तकामध्ये ना त्यांनी काय केलंय ना, एक दुसरं सर्किट दिलेलं, ते मी घेते इकडे. परत त्याच्यानंतर दुसरं सूत्र काय होतं? I इज इक्वल टू Q अपॉन T. आणि अजून एक सूत्र होतं, ते तुम्हाला आठवत असेल नसेल, Q इज इक्वल टू NE. एन काय आहे? टोटल किती इलेक्ट्रॉन आहेत? 1000 आहेत, लाख आहेत. इलेक्ट्रॉन जे फिरतात ते इलेक्ट्रॉनची संख्या. आणि ई म्हणजे एकावरचा प्रभार, एका इलेक्ट्रॉनवरचा ऋण प्रभार किती आहे. मग एकावरचा ऋण प्रभार आणि इलेक्ट्रॉनची संख्या ह्याला गुणलं तर आपल्याला टोटल किती प्रभार ऋण प्रभार पूर्ण सर्किट मधनं फिरतोय ते मिळेल ना, हे त्याचं सूत्र होतं. ठीक आहे. तर चला आता तुमच्या पुस्तकामधलं ना मी तुमच्या पुस्तकामधली आता एक आकृती घेते आणि त्याला घेऊन आपण थोड्याशा अजून काही गोष्टी समजून घेणार आहोत. एक मिनिट हा मुलांनो, ते कॉपी नाही होत झाले. झालं, करते आता स्क्रीन शेअर. ही बघा, ही आकृती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे.
बरोबर आहे. आता ह्याच आकृतीच्या संदर्भात आपण ह्या सगळ्या गोष्टी आता काढणार आहोत ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. सिंपल आकृती आहे. गेल्या वर्षी तुम्हाला रोध वगैरे काय आहे ते पण माहिती होतं बघा. आठवतंय ना, ओम्सचा पण लॉ होता. हो, V इज इक्वल टू IR हा ओम्सचा फॉर्म्युला होता, ओमचा नियम. तर इथे आपली साधी जशी बॅटरी असते तशीच आहे. इथे एक रोध लावलाय. रोध माहितीये ना तुम्हाला काय असतं? त्याच्यानंतर ना त्या रोध मध्ये आता समजा बॅटरी 10 व्होल्टची आहे, पण इथे रोधाला तेवढं व्होल्टेज नाही मिळत आहे, तेवढं विभवांतर नाही मिळत, त्याला थोडं कमीच मिळत असतं. तर एक्झॅक्टली किती मिळतंय ते मोजण्यासाठी हे आपलं व्होल्ट मीटर आहे. आणि किती विद्युत धारा वाहते, हा आय किती आहे ते मोजण्यासाठी हे आपलं ॲमीटर आहे. हे व्होल्ट मीटर आहे, हे ॲमीटर आहे. हे व्होल्ट मीटर काय असतं, ॲमीटर काय असतं, हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं. परत एकदा मी सांगते, गेल्या वर्षीचं आठवत नसेल तर मी व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करेल. तुमचे जे टीचर्स जे सायन्सवाल्या ग्रुपमध्ये आहेत ना, त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्राचा एक सायन्स टीचरचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये, तर त्यांना तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो प्ले करून दाखवायला सांगता, डाउनलोड करून किंवा प्ले करून, जसं तुम्हाला तिथे जमेल तसं. तर आता ह्याच्यामध्ये काय केलंय ना, इथे दिसते आपण हा ए पॉइंट दिसतो, हा ए बिंदू आहे आणि हा इथला बी बिंदू आहे. तर ह्या दोन बिंदूंच्या मधलंच आपण काय मोजतोय, विभवांतर मोजतोय. ह्या दोन बिंदूंच्या मध्ये लावलंय ना, हे बघा हा व्ही, हा असा ह्याच्या दोघांच्या मध्ये लावलाय हा व्ही. म्हणून इथे फक्त तुमच्या पुस्तकामध्ये जिथे जिथे व्ही आहे त्याला VAB लिहिलंय, म्हणजे विभवांतर ए आणि बीच्या मधलं असं त्याचा अर्थ आहे. नाही लिहिलं तरी पण चालतं, असं काही नाहीये की लिहायलाच पाहिजे. तर पुस्तकामध्ये लिहिले तर मग मी पण लिहिते. आता बघा, मग अशी आपण काय बघितलं, जेवढं वर्क म्हणजे जेवढं कार्य झालंय तेवढीच काय असते, ऊर्जा असते. बरोबर आहे. आणि आपण आता शक्तीचं सूत्र काय बघितलं, W/T. आता ही W म्हणजेच इथे कोणती, विद्युत ऊर्जेचंच रूपांतर कार्यात होते, म्हणून हे W ला मी E ठेवलं आणि T आलं. तर मग आता बघा, हे आपलं बनलं Pचं पहिलं सूत्र. ठीक आहे, हे काय बनलं, Pचं पहिलं सूत्र बनलं. आता नीट बघा हा मुलांनो, आता आपण अजून काय करू शकतो, हे पहिले जे सूत्र बनले हे तसंच राहू द्यात. आता P साठी नीट बघा, मी इथे काय करते, W च्या ऐवजी VQ ठेवू शकतो, हे दिसतंय इथे W चं सूत्र. तर ह्याला ना VAB लिहिते मी, हा VAB गुणिले Q हे वालं सूत्र आणि भागिले T. आता नीट बघा, तर P मी ह्याला कसं लिहिते, VAB असंच ठेवा आणि Q आणि T ला एकत्र लिहा. आता Q भागिले T काय आहे, आय आहे, म्हणून आपलं हे दुसरं सूत्र काय आलं आता, VAB आणि Q भागिले T च्या ऐवजी आय. तर हे होतं पहिलं सूत्र, हे झालं आपलं दुसऱ्या नंबरचं सूत्र. बरोबर आहे. आपण ना ही वेगवेगळी सूत्र का काढतोय, गणित ह्याच्यावर आधारित सोडवायला कामामध्ये येतील. ठीक आहे. आता बघा नीट, आता इथे V ची किंमत ओम्सचा लॉ यूज करून IR ठेवू शकतो आपण. मग आता V च्या ऐवजी मी काय करते, ह्या सूत्रामध्ये V च्या ऐवजी IR ठेवते आणि हा बघा उरलेला R असाच. मग काय आला, तर R 2 वेळा आला. एक मिनिट, आय 2 वेळा येतो, हा ह्या आय राहिलाय ना इथे आपला. तर काय आलं, आय आणि आय ला गुणून I² R. हे झालं आपलं तिसरं सूत्र. परत आता मी काय करते, नीट बघा, आता मी VAB ला तसंच ठेवते आणि आता आय ची किंमत टाकणार ह्याच सूत्रावरून आय ची किंमत काय होईल, V भागिले R. हे R ला आपण इकडे पाठवू ना, तर छेदामध्ये जाईल तो. तर आता काय करते मी, ह्या VAB ला तसंच ठेवलेलं आहे आणि आय ची किंमत काय ठेवणार आहे, V भागिले R. इथे V ला परत VABच लिहायचं. मग दिसते VAB 2 वेळा, तर VAB चा वर्ग भागिले R. तर ही अशी झाली माझी टोटल 4 सूत्र. कशाची, शक्तीची. आपल्या सेल किंवा बॅटरीमध्ये किती शक्ती आहे तर ते ह्या सूत्रांनी आपल्याला कळणार आहे. सिंपल येणार आहे. बघा किती विभवांतर लावलंय
आणि त्याच्यामुळे किती करंट फ्लो होतोय, किती बल लावलंय, त्याच्यामुळे किती विद्युतधारा वाहते. सिंपल त्या टाइप मध्येच आहे हे, राईट. आणि मग बाकीची सूत्र तर कशी आली कळलं तुम्हाला. तर हे नंबर 1, हे नंबर 2, ही चारीच्या चारी सूत्र तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. आता हे झालं शक्तीचं सूत्र. आता आपण ऊर्जेचं सूत्र काढणार आहे. का बरं ऊर्जेचं? कारण अल्टिमेटली ऊर्जेचंच एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर होतंय ना. मग आता बघा, ऊर्जेची सूत्र ह्यालाच अनुसरून काढणार आहोत आपण. एक आपल्याला ऊर्जेचं सूत्र हे इथे इनडायरेक्टली मिळालेच आहे बघा. ह्याच्यामध्ये ऊर्जा ई आहे ना, हे एक पहिलं सूत्र हेच आता आपण वापरून ऊर्जेची बाकीची सूत्र काढणार. आता नीट बघा मी काय करते. तर इथे काय होतं, पहिलं सूत्र पीचं काय होतं, पी इज इक्वल टू ई भागिले टी. तर ह्या टीला इकडे पाठवलं तर आपल्याला पहिलं ऊर्जेचं सूत्र काय भेटेल, ई इज इक्वल टू पीटी. हे झालं आपलं पहिलं सूत्र. ह्याच पहिल्या सूत्रावरून ह्याचं पहिलं सूत्र काढलं. आता दुसरं सूत्र बघा मी कसं काढते. ई आहे आणि इथे पी ची किंमत काय आहे ती ठेवा. आता पी ची किंमत आहे इथे व्ही आय. तर इथे पी च्या ऐवजी मी व्ही आय ठेवला, फक्त व्ही ला ए बी लिहितोय आपण. आणि हे टी जसंच्या तसं. हे झालं दुसरं सूत्र, व्ही आय टी. बरोबर आहे. परत इथे कुठलं सूत्र आलेलं पीचं, आय स्क्वेअर आर. तर व्हीच्या ऐवजी आता पीच्या ऐवजी आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर म्हणजे आयचा वर्ग आर आणि उरलेला टी. तर हे झालं तिसरं सूत्र. आणि चौथं सूत्र काय असणार आहे आपलं, ह्याच्यामध्ये आता पीच्या ऐवजी हे वाली किंमत व्ही स्क्वेअर व्ही वर्ग ए बी भागिले आर होते इथे आणि हा उरलेला टी. हे झालं चौथं सूत्र. पहिल्यावरून पहिलं, दुसऱ्यावरून दुसरं, तिसऱ्यावरून तिसरं काढलं बघा. हे पहिल्यावरून, हे दुसऱ्यावरून हे दुसरं सूत्र, तिसऱ्यावरून तिसरं, चौथ्यावरून सूत्र. आता फक्त इथे ईच्या ऐवजी ना तुमच्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, ह्यांनी एच दिलाय. आता एच का दिलाय, ईच्या ऐवजी एच का दिलाय, कारण आपले जे हीटिंग अप्लायन्सेस आहेत. तर व्हॉट इज दिस हीटिंग अप्लायन्सेस? विद्युत धारेमुळे ज्या गरम होणाऱ्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये, जी उपकरणं आपण वापरतोय, तर थोडीफार उष्णता ऊर्जा तशी पण निर्माण होणारच आहे, आपल्याला माहिती आहे ना. पण मग माणसाने काय विचार केला की चला आता आपण ह्याचा फायदा अजून जास्त करून घेऊया. तर उष्णता कशामुळे निर्माण होते, रोधामुळे निर्माण होते. मग त्याने काय केलं, रोध वाढवला. आणि रोध वाढवल्यामुळे मग काय झालं, ती वस्तू जी आहे अजून जास्त गरम व्हायला लागली. मग चला आता ह्या गरमीचा वापर करूयात. तर मला कोण सांगेल मुलांनो, तुमच्या घरामध्ये वस्तू गरम ज्या होतात आणि त्या गरमीचा आपण वापर करतोय वेगवेगळ्या कामं करण्यासाठी, अशी कोणती उपकरणं आहेत विद्युत धारेवरती आधारित जे गरम होतात? गरम सगळीच होतात, पण ती खास गरम होण्यासाठीच आहेत आणि त्यांचा आपण वापर करतोय. जास्त गरम होतात ते, त्याला हात लावला की चटकाच बसेल आपल्याला. कोण सांगेल? हा किती सिंपल प्रश्न आहे. मी माझी स्क्रीन काढते, मला तुम्ही दिसाल. कॅमेरा, हा एकच स्कूलचा कॅमेरा ऑन आहे, बाकी सगळ्यांचे ऑफ आहे. कोण सांगेल मला, तुमच्या घरामध्ये कोणती विद्युत उपकरणं आहेत जी गरम होतात आणि ती गरमी आपण वापरतो वेगवेगळ्या उद्देशासाठी? अच्छा, मी काय विचारते कोणाला कळले, हात वर करा. सुलतानपूरचे स्कूल्स, तुम्हाला समजले मुलांनो मी काय विचारते? अच्छा, तुम्ही आज जो युनिफॉर्म घातलाय कोणी कोणी इस्त्री केलीये? थँक्यू गर्ल्स, ऍटलीस्ट 2 मुलींनी जरी हात वर केलाय. इस्त्री केलीये ना? इस्त्री काय आहे? इस्त्री तेच आहे ना, गरम होणारं उपकरण आहे. अशीच मग कोणती कोणती उपकरणं आहेत जी गरम होतात आपल्या घरामधली? अजून जी विद्युत धारेमुळे गरम होतात रे, आपले इलेक्ट्रिक शेगडी असेल तुमच्याकडे, गावाला बऱ्याच जणांकडे असते इलेक्ट्रिक शेगडी. अजून इस्त्री आहे, पाणी गरम करण्यासाठी गिझर आहे,
जिथे बर्फ वगैरे. हा बेटा सांग. हा, शहाडा स्कूलचे विद्यार्थी हात वर करतात बेटा. अनम्यूट करून बोला ना, मला आवाज नाही आला तुमचा. अनम्यूट करून बोला. हा ठीक आहे. तर मग आता होत आवाज क्लिअर नाही येत आहे. आवाज नाही येते माझा. बर, तर बघा, ही जी मग उपकरण आहेत ना, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऊर्जेचं रूपांतर हे उष्णता ऊर्जेमध्ये होते. म्हणून मग ती ऊर्जा आता उष्णता ऊर्जा, औष्णिक ऊर्जा आपल्याला माहिती पडलं ना. म्हणून मग उष्णता ऊर्जेलाच इंग्रजीमध्ये हीट एनर्जी म्हणतात. म्हणून एच फॉर हीट. म्हणून मग त्यांनी ईच्या ऐवजी इथे काय लिहिलंय, एच लिहिलेलं आहे. आणि मग हे उष्णता किती निर्माण होते ते काढण्यासाठीची ही आपली 4 सूत्र आहेत. तर ह्या सूत्रांवर आधारित आपण नेक्स्ट क्लासमध्ये गणित पण सोडवणार आहोत. ठीक आहे. तर हीच जी सूत्र आली ना मुलांनो, आता हीच 4 जी सूत्र आहेत, हीच सूत्र तुमच्या जे आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. टेक्स्टबुक बघा जरा, उघडून समोर ठेवा, माझ्या स्क्रीनकडे बघा आणि ते सेम टू सेम पेज तुम्ही उघडा. हे दिसतंय तुम्हाला, हे एच बरोबर पीटी, हे सेमच आलेलं आपलं. आता पीटीच्या ऐवजी मग आपण पीच्या ऐवजी व्ही आय ठेवला आणि मग आपला आन्सर आलं VIT. इथे V स्क्वेअर अपॉन आर हे पण आलं आपलं, V स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. ही सगळी सूत्र आता आपण काढली. आता हे जे विद्युत शक्ती म्हणतात, तर हे विद्युत शक्ती वॉट मध्ये मोजतात. हे तुम्ही गेल्या वर्षी पण बघितलेलं होतं, ही काय नवीन गोष्ट नाहीये. बरोबर आहे. चला, तर आता मग हा वाला टॉपिक आपला कम्प्लीट झाला, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थलांतर आणि ती ऊर्जा किती काशी मोजतोय आपण ते पण. आता पहिला परिणाम, विद्युत धारा वाहल्यामुळे वस्तू गरम होते, त्यालाच म्हणतो आपण औष्णिक परिणाम. आता मग कशामुळे, बघा आता हे दिसते तुम्हाला, हेच ती इलेक्ट्रिक शेगडी आहे, तुमच्या घरी असेल नक्की कोणाकडे तरी, ज्याच्यावर जेवण बनवतो. हा आहे हीटर. रूम, आपलं पूर्ण रूम गरम करण्यासाठी हा हीटर वापरला जातो. हा की नाही, जिथे बर्फ वगैरे पडतो ना मुलांनो, कारण किंवा खूप थंडी असते असं दिल्ली वगैरे सारख्या ठिकाणी, किंवा आपलं हिमाचल प्रदेश वगैरे, तिकडे ही लावल्याशिवाय लोक तिथे जगूच नाही शकत, कारण खूपच जास्त थंडी असते ना तिथे. मग हा हीटर वगैरे त्यांना दिवसभर चालूच ठेवावा लागतो. परत आपला हे तर खूप सिंपल आहे, हा बल्ब तर तुम्ही सगळेजण वापरताच. हल्ली LED आलेत, पण काय काय ठिकाणी अजून पण हा जुनावाला बल्ब जो असं पिवळी पिवळी लाईट द्यायचा, हा बघायला मिळतो. ठीक आहे. तर ही सगळी जी उपकरणं आहेत, ह्या औष्णिक परिणामाचीच ती वापरून त्याला बनवले त्या उपकरणांना, जेणेकरून तसं पण गरमी होतेच आहे, चला मग ह्या गरमीचा फायदा घेऊया म्हणून हे वैज्ञानिकांनी अजून हे सगळी उपकरणं बनवली. ह्याच्यामध्ये ना आता हा जो बल्ब आहे ना मुलांनो, हा बल्ब खूप इंटरेस्टिंग आहे. हा बल्ब जो आहे तो जो इन्व्हेंट झाला, तर हा पार्ट तुम्ही स्वतःहून वाचून काढायचा, इझी वाला आहे. पण ह्या बल्ब बद्दलला मी तुम्हाला आता एक छानसा व्हिडिओ दाखवते, तुम्हाला तो व्हिडिओ बघून खूप मजा येईल. ठीक आहे. तर हा पार्ट तुम्ही, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, हा तुम्ही स्वतःहून जरा वाचा आणि तोच व्यवस्थित छान अजून समजण्यासाठी मग मी आता तुम्हाला काय करते, एक जो आहे तो व्हिडिओ दाखवते. ठीक आहे. मला एक सेकंड द्या, जरा व्हिडिओ मी काढते तो. चला, व्हिडिओ बघायला रेडी? मजा येईल तुम्हाला हा व्हिडिओ बघून. हेलो दोस्तों,
व्हिडिओचा आवाज येतो ऐकायला मुलांनो? येत असेल तर हात वर करा. आवाज ऐकायला येत होता व्हिडिओचा? ओके चलो. दिख नहीं रहे, पर अब क्योंकि लाइट है तो हम एक दूसरे को साफ साफ देख सकते हैं. क्या कभी आपने सोचा है कि लाइट बल्ब की शुरुआत कैसे हुई? चलो मिलकर पता करते हैं. ज़ूम इन. बहुत पुरानी बात है, तब लाइट बल्ब का आविष्कार नहीं हुआ था. तब घरों में आमतौर पर मोमबत्ती का इस्तेमाल हुआ करता था. वैसे तो उनका इस्तेमाल आज भी होता है, पर हम तभी करते हैं जब ब्लैकआउट हो. पर मोमबत्तियां बहुत मैसी हो सकती हैं. हालांकि मोमबत्तियां देखने में सुंदर होती हैं, पर साथ ही खतरनाक भी हो सकती हैं. कुछ जलने की महक आ रही है. ओ, ये क्या हुआ? देखा मैं क्या कर रहा था? और इसलिए हमें शुक्रिया कहना चाहिए थॉमस एडिसन को लाइट बल्ब का आविष्कार करने के लिए, जिसने रोशन किया हमारी इस पूरी दुनिया को. मेरा मतलब है जिसकी मदद से हमारी दुनिया जगमगा रही है. सच में थॉमस एडिसन ने, जिन्होंने बल्ब का आविष्कार किया, उन्होंने 1000 से ज्यादा दूसरे आविष्कारों का भी विकास किया था. लाइट बल्ब के अलावा उनके कुछ प्रसिद्ध आविष्कारों में शामिल है वोटिंग मशीन, इलेक्ट्रिक बैटरी और मूवी कैमरा. थॉमस एडिसन पढ़ने में बहुत तेज नहीं थे. उन्हें स्कूल जाने में बिल्कुल मजा नहीं आता था, पर बावजूद इसके वो थे बहुत क्यूरियस, और वो हमेशा अपनी मां की देख रेख में साइंस एक्सपेरिमेंट करने के लिए तैयार रहते थे. अपने इनक्विजिटिव स्वभाव की वजह से एडिसन हमारे घरों को रोशन कर सके. असल में इसका सिद्धांत बहुत आसान है. पहले तो इलेक्ट्रिसिटी फिलामेंट में बहती है, और फिर जब फिलामेंट ठीक से गर्म हो जाता है तो चमकने लगता है वो, इसलिए रोशनी होती है. पर अपने आविष्कार को लोगों तक पहुंचाने में एडिसन के सामने एक बड़ी अड़चन थी. उन्हें इस बल्ब को काफी ज्यादा ब्राइट और लंबे समय तक जलाना था बिना ओवरहीटिंग के. अपने लाइट बल्ब के लिए सही मैच ढूंढने के लिए एडिसन ने कई तरह के फिलामेंट्स के साथ प्रयोग किए. उन्होंने कॉपर, प्लैटिनम के अलावा आखिर में मेटल के बने फिलामेंट्स भी आजमाए. कई ऑप्शंस आजमाने के बाद आखिरकार बात बन ही गई, और एडिसन अपनी ओरिजिनल चॉइस पर वापस लौट आए. सबके बीच कार्बन फिलामेंट को कामयाबी हासिल हुई. ये पर इससे पहले कि वो अपने आविष्कार को सबके सामने लाएं, एडिसन को अपने आविष्कार को जांचकर देखना था कि क्या वो देर तक जलता है. 22 अक्टूबर 1879 के दिन थॉमस एडिसन ने पहला सक्सेसफुल टेस्ट किया लाइट बल्ब पर, और फिलामेंट 13.5 घंटे तक पूरी तेजी और रोशनी से जगमगाया, और इस तरह से लाइट बल्ब का एक शानदार आविष्कार देखने को मिला. लेकिन दोस्तों, बात पूरी नहीं हुई. मुझे आपको कुछ और मजेदार बातें बतानी है. वो क्या है? ट्रिविया टाइम. एडिसन के बल्ब से पहले 23 लाइट बल्ब्स का आविष्कार हो चुका था. 1809 में सर हम्फ्री डेवी ने पहले इलेक्ट्रिक आर्क बल्ब का आविष्कार किया था, और वॉरेन डेला रू ने 1820 में पहली इनकैंडेसेंट लाइट डिजाइन की थी. करीब आधी सदी एक्सपेरिमेंट करने के बाद सर जोसेफ विल्सन स्वान ने लाइट बल्ब बनाया था, लेकिन वो इंडस्ट्रियल नेचर का था, जिसे वेस्टमिंस्टर शहर में सवॉय थिएटर को रोशन करने के लिए इस्तेमाल किया गया. ये दुनिया की ऐसी पहली आम इमारत थी जिसे बिजली से पूरी तरह जगमगाया गया था. एडिसन ने 4700 अलग अलग मटेरियल आजमाए थे परफेक्ट फिलामेंट ढूंढने के लिए, जिनमें दाढ़ी का बाल भी शामिल था. पिछले कई साल में लाइट बल्ब प्रोडक्शन विकसित हुआ है, जिसमें लेटेस्ट है मिलेनियल एलईडीज. तो अगली बार जब आप घर में लाइट का स्विच ऑन करें तो आप उसके आविष्कार को जानते होंगे. तो अब मैं चलता हूं बच्चों.
चला, छान होता ना व्हिडिओ. आता हा जो बल्ब आहे ना, ह्याचा आपण जरा समजून घेणार आहोत. सिंपल बल्ब मध्ये काय आहे ना मुलांनो, जस्ट ते काचेचा तो गोल आहेच, त्याच्या आतमध्ये सिंपलची एक छोटीशी वायर आहे. त्याला नीट जर बघितलं तरी वायर जर तुटली तर आपला बल्ब जो आहे तो काय म्हणतो आपण, बल्ब उडाला, काम नाही करत आहे, राईट. कधी कधी बल्ब बघा खूप गरम झाले आणि काच तडक करून वाजते आणि बल्ब बंद होतो. त्यावेळी पण बघा त्याच्या आतमध्ये जी वायर असते त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फिलामेंट. आता एडिसनने तो कार्बनचा बनलेला फिलामेंट वापरलेला होता, पण आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये जिथे आपल्याकडे तो फिलामेंट वाला बल्ब आहे ना, तिथे एक वेगळा धातू वापरला जातो. तुमच्या पुस्तकामध्ये बघा दिलेला आहे, हा वाला पार्ट बघा पुस्तकामध्ये, जो मी आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. हे ते दिसतंय नायक्रोम. ते काय आहे ना, मिश्र धातू संमिश्र असतं बघा. धातू आणि अधातूंना मिळून त्यांना काय करतात, वितळवतात आणि मिक्स करतात. मला वाटतं त्याला काय म्हणतात, धातू संमिश्रच म्हणतात. तो संमिश्र आहे ते, त्याच्यापासून हा फिलामेंट बनवला जातो. त्यालाच का वापरलं जातं, कारण माहितीये तो जो आहे बघा एवढ्या तापमानापर्यंत गरम होतो. विद्युत धारा ज्यावेळी व्हायला लागते ना बघा 3400 डिग्री सेल्सिअस, पाणी 100ला घोटकळायला लागतं. किती जास्त गरम होत असेल विचार करा. आणि त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट काय, जसा तो गरम होतो ना त्यावेळी काय करतो, त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडायला लागतो आणि त्याच्यामुळेच तो बल्ब जो पेटतो आणि आपल्याला प्रकाश मिळतो. ठीक आहे. तर बल्ब मध्ये हा निक्रोम वापरतात आणि बाकीचे जे काही असतात ना हीटर वगैरे, त्याच्यामध्ये जे आहे ते वेगवेगळे ह्याला कुंतल म्हणतात बघा. ही कुंतल वेगवेगळ्या मटेरियलची बनलेली असू शकतात. ठीक आहे. तर हा वाला पार्ट आता तुम्हाला काय करायचंय, वाचून काढायचं आहे. हे इथून ते हे खालीपर्यंत. ठीक आहे. हा पूर्ण वाचून काढायचंय तुम्हाला. आता हे जे वितळतार आणि फ्यूज वगैरे आहे ना, हे आपण जे आहे ते नंतर नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत, कारण हे आता आपलं कम्प्लीट नाही होणार. ओव्हरलोडिंग वगैरे काय असतं हे पण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला काय करायचंय ना, आपण आज जेवढं शिकलोय, हा वाला पहिला पूर्ण टॉपिक आणि हा वाला दुसरा विद्युतधारेचे औष्णिक परिणाम, हे पूर्ण व्यवस्थित जे आहे ते वाचून काढायचंय. हा आहे तुमचा पहिला होमवर्क मुलांनो, की हे रीड करा चांगल्यापैकी. ठीक आहे. आता दुसरा होमवर्क काय आहे ना, दुसरा होमवर्क तुम्हाला ही सगळी सूत्र लिहून पाठ करायचे. हा दुसरा होमवर्क आहे. ठीक आहे. आता एक छोटासा टॉपिक आहे, त्याला मी पटकन कंप्लीट करते. तो म्हणजे काय, तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये लाईट बिल येतं? हात वर करा, कोणाकोणाच्या घरी लाईट बिल येतं. अरे सगळ्यांच्याच घरी लाईट, तुमच्या सगळ्यांच्या ज्यांच्या घरी लाईट आहे हात वर करा. मग लाईट बिल पण येत असेल ना. लाईट बिल कोणी कोणी बघितले त्यांनी हात वर करा. बघितले लाईट बिल? थांबा, माझ्याकडे एक लाईट बिल आहे, मी तो तुम्हाला दाखवते. एक मिनिट थांबा. हे बघा, हे माझं घरामधलं लाईट बिल आहे. आता ह्याच्यामध्ये ही वाली जी बाजू आहे ना, तुमचं लाईट बिल कसं दिसतं मला माहिती नाही. आता ह्याच्यामध्ये ना लाईट बिल नीट बघा, तुमच्या टीचर कडून मागून घ्या, तुमच्या शाळेचं पण लाईट बिल एखादं असेल तर. तिथे जिथे लिहिलंय ना एकूण वापर, एकूण वापर जिथे लिहिलेलं आहे ना तिथे लिहिलेलं आहे नुसता आकडा आहे 60, 70, आणि एकूण युनिट किती वापरलं, किती युनिट लाईट वापरली, किती युनिट वापरलं, युनिट 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 आपण असं म्हणत असतो. आता हे युनिट काय आहे, आपण किती विद्युत ऊर्जा किती वापरली ते आहे ना हे. मग युनिट का लिहिलंय त्यांनी, ऊर्जा तर आपण जूल मध्ये मोजतो. तर इथे असं का लिहिलंय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तुमचं लाईट बिल मुळामध्ये येतच कसं, आता मार्केटमध्ये बघा मुलांनो, तुम्ही खरेदी करायला जाता त्यावेळी नीट बघता की नाही, की डाळ किती रुपयाची आहे, तांदूळ किती रुपयाचा आहे, मग त्या सगळ्यांची व्यवस्थित बेरीज करता, बिल घेता आणि मग पैसे देता की नाही. मग इथे आपण विजेची पण किंमत देतोय है ना. वीज फ्री मध्ये नाही मिळत ना आपल्याला, आपण लाईट बिल भरतो ना. मग ते बिल कसं जनरेट होतं, बिल कसं काढतात, आता ते तुम्हाला इथे थोडक्यात मी सांगणार आहे. तर बघा, आपलं
काय इथे सूत्र आलेलं होतं ऊर्जेचं सूत्र, हे वालं, हे H मगाशी E होता ना आपला, तर आपलं ऊर्जेचं सूत्र काय आहे, P आणि T. तर इथे मग ही ऊर्जा जूल मध्ये न देता त्यांनी कशामध्ये दिली, युनिट्स. किती युनिट आपण वापरली ऊर्जा, तर हे युनिट काय आहे, युनिट का म्हटलं गेलंय, तर मुलांना जूल तेव्हा वापरतात ज्यावेळी ऊर्जा खूप कमी वापरात असेल, पण आपण खूप जास्त ऊर्जा वापरतो. मग जसं आता खूप जास्त अंतर असल्यावर आपण मीटर मध्ये न मोजता किलोमीटर मध्ये मोजतो ना, तसंच मग त्यावेळी जी ऊर्जा खूप जास्त असल्यावरती जूल मध्ये न मोजता आपण युनिट्स मध्ये मोजतो. आता हे युनिट कसं आलं ते सांगते, तुमच्या पुस्तकात पण दिले. तर बघा, पॉवर आपण वॉट मध्ये मोजतो, तसंच पॉवर जर खूप जास्त असेल तर आपण त्याला किलोवॉट मध्ये मोजतो. मीटरचं किलोमीटर केलं तसं वॉटचं इथे किलोवॉट केलं. आणि वेळ आपण मग तासांमध्ये मोजतो, सेकंड्स मध्ये न मोजता तासांमध्ये वेळ मोजतो, एका तासात किती ऊर्जा वापरली. मग हे किलोवॉट आवरलाच, 1 किलोवॉट आवरला 1 युनिट म्हणतात. 10 किलोवॉट असेल तर ते 10 युनिट होणार. आता माझ्या बिलवरती लिहिले 51 युनिट, किती वापरलेत मी, तर 51. याचा अर्थ मी 51 किलोवॉट आवर, 51 युनिट्स एवढी ऊर्जा वापरली. तुमचं बिल जास्त असेल, ठीक आहे, 51 पेक्षा तर डेफिनेटली जास्त असेल. घरामध्ये जेवढी जास्त माणसं तेवढी जास्त विद्युत धारा वापरली जाते. काही जणांचं लिटरली माहितीये 600-700 पण त्याचं रीडिंग येतं. तर मग आता हे किलोवॉट आवर म्हणजे जूल मध्ये जर आपण ह्याला काढलं तर बघा काय आहे, 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट असतं, आणि एका तासामध्ये किती सेकंड्स असतात, 3600. आता ह्याला गुणा, म्हणजे किती आलं, ह्या 2 शून्य आणि ह्या 3 शून्य, तर टोटल किती झाल्या बघा, 5 शून्य. तर आपण काय करतो, खूप मोठा आकडा असला की बघा 10च्या गणितात शिकलाय ना आपण, 10च्या डोक्यावरती आकडा टाकून लिहितो जरा सोपं दिसावं म्हणून. तर आपण काय करतोय बघा, 1 2 3 4 5, 3 4 5 6 घर मागे येतोय आणि तिथे पॉइंट देतोय, म्हणजे 3.6. आणि किती घर मागे आलो, 6 घर मागे आलो ना, 1 2 3 4 5 6, म्हणून 10च्या डोक्यावरती 6 जूल मध्ये. तर ही 1 किलोवॉट म्हणजे 3.6 गुणिले 10⁶ जूल, एवढी 1 किलोवॉट मध्ये ऊर्जा असते. कळलं? असं मग तुमचं ते युनिट लिहितात आणि मग बाकीचे कॅल्क्युलेशन्स होतात. त्याच युनिट वरती मग एका युनिटचा दर 3 रुपये 4 रुपये असं असेल. मग माझं बिल जर समजा 50 आलंय, 50 युनिट 50 गुणिले 3, 150 झाले. आणि त्या 150 रुपये वरती विद्युत धारेचे ट्रान्सपोर्ट चार्जेस, परत त्याच्यानंतर ना टॅक्स, हे सगळं ऍड करून मग बिल जनरेट होतं. ठीक आहे, तर हा वाला पोर्शन पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, निळ्या बॉक्स मध्ये दिलाय बघा, तिथे औष्णिक परिणामाच्याच तिथे निळ्या बॉक्स मध्ये दिलाय, तो पण तुम्हाला पाठ करायचा आहे. हे परीक्षेमध्ये विचारू शकतात की 1 किलोवॉट आवर जूल मध्ये काढा, तर हे विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, तर चला, होमवर्क आय होप तुम्ही नोट केलाय. जरा 2 मिनिटं कॅमेरे सगळेजण ऑन करा, ज्यांचे कॅमेरे ऑफ झालेले आहेत. गर्ल्स, गुलाब सिंग गावित नावांनी ज्या गर्ल्सनी जॉईन केले, तुम्हाला समजले मुलींनो? आज शिकवलेलं समजलं? हात वर करा, सगळ्यांना समजले आज? ठीक आहे, परत एकदा ह्याची रेकॉर्डिंग हवं तर बघा, आणखी जास्त समजेल, आणि धडा नक्की वाचून काढा. ठीक आहे, चला बाय मुलांनो, थँक्यू सो मच. होमवर्क पक्का करा, तरच तुम्हाला